सो हाय गाइस, आज हम पढ़ने वाले हैं ये बुक। और मेरे भाई के पापा के बर्थडे पर मैंने उसे ये बुक गिफ्ट किया है। तो चलो इसे पढ़ने स्टार्ट करते हैं। मैं इसे निकाल रही हूँ और सबसे पहले इसमें की स्टोरी है। भांडखोर लांडगा आणि हुशार कोकरू। एकदा एका ओढ्यावर प्राणी पिण्यासाठी एक भांडेखोर लांडगा गेला. ओढ्याच्या खालच्या बाजूला एक गुबगुबीत कोकरू पाणी पित असलेलं त्यानं पाहिलं. त्याच्यावर चटकन झडप घालून त्याला पकडावं असं त्याला वाटलं, परंतु त्याला भांडण्याची लहर आली. अगोदर त्याच्याशी भांडण काढून भांडायचं आणि नंतर त्या मटकवायचं असं त्यानं ठरवलं. तो ओढ्याचं पाणी ढवळू लागला आणि रागानं म्हणाला, ए मेंढराच्या पोरा, ओढ्याचं पाणी ढवळतोस कशाला? मी पाणी पितोय ना. माझ्या पाण्यात सगळी मोती येत आहे. कोकरूच्या लक्षात आलं की लांडगा आपल्याशी मुद्दाम भांडण करतोय. ते सावधपणे म्हणाला, अहो लांडगे दादा, तुम्ही वरच्या बाजूला पाणी पिताय, मी खालच्या बाजूला पाणी पितोय. शिवाय तुम्हीच पायानं पाणी ढवळता आहे. मी फक्त जिभेने पाणी पितोय. तुम्ही ढवळलेले पाणी माझ्याकडे येतंय. पहा तरी किती गढळून पाणी आहे ते. कोकराचं बोल पूर्ण होतं न होतं तोच लांडगा रागानं म्हणाला, बरं बरं, मला शिकवू नकोस. दुसऱ्या अपमान करायची तुला सवयच आहे. गेल्या वर्षी तू माझ्या वडिलांचाही अपमान केला होतास. आश्चर्य व्यक्त करीत कोकरू म्हणाला, काय म्हणता? गेल्या वर्षी? अहो गेल्या वर्षी माझा जन्म तरी झाला होता का? आणि ते धूम पळत सुटला. त्याला माहित होतं की हा लांडगा आधी भांडण काढून नंतर आपल्याला खाणार. लांडग्याला बोलण्यात गुंतवून त्यानं हुशारीतून तिथून पळ काढला आणि स्वतःलाच वाचवलं. बाय बाय.